महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं सांगण्यात येतंय। मतभेद सुद्धा मिटवण्यात आलेले आहेत। काही जागांचा प्रश्न सोडला तर महाविकास आघाडीत काँग्रेस 100 ते 110, उद्धव ठाकरे गट 90 ते 95 आणि शरद पवार गट 80 ते 85 जागा लढवणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते। महाविकास आघाडीत शरद पवार गट सगळ्यात कमी जागा लढवेल असं म्हटलं जातंय, पण शरद पवारांनी केलेलं मॅन टू मॅन मार्किंग ही त्यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट ठरणार आहे। आता पुढच्या 2 ते 3 दिवसात शरद पवार गटाची पहिली उमेदवारांची यादी येईल असंही म्हटलं जातंय। पण आतापर्यंत ठरलेले शरद पवारांचे उमेदवार किती आणि कोणते आहेत, कोणत्या जागा फिक्स करण्यात आलेल्या आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शरद पवारांच्या यादीतलं पहिलं संभाव्य नाव असू शकतं इस्लामपूरचे आमदार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं। 1990 पासून जयंत पाटील इस्लामपूर वळवा हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात। त्यांच्या विरोधात निशिकांत पाटील हे निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत। निशिकांत पाटील निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून अजित पवार गटात प्रवेश करतील आणि घड्याळावर लढतील असं बोललं जातंय। यानंतर शरद पवार गटाचे दुसरे संभाव्य उमेदवार असतील काटोल विधानसभेचे आमदार अनिल देशमुख। अनिल देशमुख काटोल विधानसभेतनं निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। कदाचित ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मधून सुद्धा निवडणूक लढवू शकतात। काटोल मधनं अनिल देशमुखांच्या विरोधात त्यांचे पुतणे आणि भाजप नेते आशिष देशमुख हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पवारांचे तिसरे संभाव्य उमेदवार असतील घनसावंगीचे आमदार राजेश टोपे। 1999 पासून घनसावंगी अंबडमधनं राजेश टोपे निवडून येतात। एकनिष्ठ म्हणून पहिल्या यादीत टोपेंचं नाव निश्चित मानलं जातंय। या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे। त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे हिकमत उडान हे उमेदवार असतील। शरद पवारांचे चौथे संभाव्य उमेदवार असू शकतील मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड। जितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा विधानसभेतनं 2009 सालापासून निवडून येतात। आव्हाडांविरोधात अजित पवार गट नजीब मुल्ला यांना उमेदवारी देऊ शकतो। शरद पवारांचे पाचवे उमेदवार असतील ते म्हणजे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील। बाळासाहेब पाटील 1999 पासून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येतात। शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे। बाळासाहेब पाटलांविरोधात भाजपचे धैर्यशील कदम हे निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत। यानंतर पवारांचे 6वे संभाव्य उमेदवार असू शकतात शिराळ्याचे आमदार मानसिंग नाईक। मानसिंग नाईक हे जयंत पाटील गटाचे म्हणून ओळखले जातात। त्यांच्या विरोधात भाजपचे विक्रम महाडिक हे निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। शरद पवारांचे 7वे संभाव्य उमेदवार असू शकतात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे 4 पैकी 3 आमदार हे शरद पवारांना सोडून गेले, पण क्षीरसागर मात्र पवारांच्या सोबतच राहिले। त्यामुळे संदीप क्षीरसागरांना उमेदवारी मिळेल। त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर हे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पवारांचा 8वा उमेदवार असेल ते म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार। अजित पवार सोडून गेल्यावर रोहित पवारांनी शरद पवार गटाचा मोर्चा सांभाळला। त्यांच्या विरोधात भाजपचे राम शिंदे हे संभाव्य उमेदवार असतील। शरद पवारांचे 9वे संभाव्य उमेदवार असू शकतात पारनेरच्या राणी लंके। पारनेरचे आमदार निलेश लंके हे नगरचे खासदार झाल्यावर त्यांच्याऐवजी आता त्यांच्या जागी पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळू शकते। त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे सुजित झावरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय। यानंतर शरद पवार गटाचे 10वे संभाव्य उमेदवार असतील तासगावचे रोहित पाटील। त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाऊन घड्याळावरती तासगावची निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। शरद पवार गटाचे 11वे संभाव्य उमेदवार असतील राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे। जयंत पाटलांचे भाचे असणारे प्राजक्त तनपुरे यांना राहुरीमधून परत एकदा तिकीट मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या विरोधात भाजपचे शिवाजी कर्डिले हे निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। यानंतर पवारांचा 12वा उमेदवार असू शकतात ते म्हणजे शिरूरचे आमदार अशोक पवार। शिरूर लोकसभेतील 5 पैकी 4 आमदार हे अजित पवारांच्या सोबत गेले, पण शरद पवारांच्या सोबत राहिले ते अशोक पवार। एकनिष्ठ म्हणून त्यांना या ठिकाणी तिकीट मिळू शकतं। त्यांच्या विरोधात अजित पवारांचे दादा पाटील फराटे हे निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। यानंतर पवारांचा 13वा उमेदवार असू शकतात ते म्हणजे विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा। पालघर जिल्ह्यात भुसारा हे एकमेव शरद पवार गटाचे आमदार आहेत। भुसारांच्या विरोधात भाजप विजया लहाटे, ज्योती भोये यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यानंतर पवारांचा 14वा डाव असू शकतो तो म्हणजे इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यावर। हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरची जागा लढवण्यासाठी भाजपातनं पवारांकडे प्रवेश केलाय। पाटलांचा सामना इंदापूरमध्ये अजित पवारांचे दत्तामामा भरणे यांच्यासोबत होणार आहे। शरद पवारांचे 15वे उमेदवार असतील ते म्हणजे कागलचे समरजित घाटगे। कागलचे विद्यमान आमदार हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आहेत।
महायुतीतनं अजित पवार गटाच्या मुश्रीफांना ही जागा सुटल्याने समरजित घाटकेंनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलेला. ही लढाई महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त चुरशीची लढत होईल असं म्हटलं जातंय. यानंतर 16वा नंबर लागतो तो म्हणजे अकोलेचे अमित भांगरे यांचा. काही महिन्यांपूर्वी अकोले विधानसभेत बोलताना पवारांनी अमित भांगरेंच्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा केली होती. त्यामुळे भांगरेंना अकोलेमधनं पवार गटाचं तिकीट मिळेल असं म्हटलं जातंय. अकोले विधानसभेत अजित पवार गटाचे विद्यमान आमदार किरण लहामटे आहेत. त्यांच्या विरोधात अमित भांगरे अशी लढत होऊ शकते. शरद पवार गटाचे 17वे संभाव्य उमेदवार असतील बारामतीतनं युगेंद्र पवार. युगेंद्र पवार बारामतीचे विद्यमान आमदार अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं बोललं जाते. त्यामुळे काका पुतण्याची ही लढत महाराष्ट्रात सगळ्यात हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. यानंतर पवारांचा 8वा उमेदवार असू शकतात ते म्हणजे नंदिनी बाभुळकर. अजित पवारांचे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात शरद पवार नंदिनी बाभुळकर यांना उमेदवारी देतील असा चर्चा आहे. बाभुळकर या शरद पवारांचे निकटवर्तीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत. यानंतर पवारांचे 19वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे बापू पठारे किंवा त्यांचे सुपुत्र. वडगाव शेरीमधून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. बापू पठारे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2009 ला निवडून आलेले. त्यामुळे बापू पठारे यांचं नाव पहिल्या यादीत येऊ शकतं असं म्हटलं जातंय. यानंतर पवारांचे 20वे उमेदवार असतील आंबेगावचे देवदत्त निकम. देवदत्त निकमांना शरद पवारांनी आंबेगावचे विद्यमान आमदार दिलीप वळसे यांच्या विरोधात तिकीट देण्याचा निर्णय केल्याचं सांगितलं जातं. यानंतर शरद पवारांचे 21वे उमेदवार असू शकतात खेड आळंदीचे अतुल देशमुख. लोकसभेच्या वेळी भाजप सोडून अतुल देशमुखांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला. अतुल देशमुखांची खेड आळंदीमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासोबत लढत होऊ शकते. त्यानंतर शरद पवारांचे 22वे उमेदवार असू शकतात हडपसरचे प्रशांत जगताप. जगतापांचा सामना असेल तो म्हणजे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्यासोबत. खर तर या जागेसाठी ठाकरे गट सुद्धा आग्रही आहे. त्यामुळे शरद पवार ही जागा आपल्याकडे कशी घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. यानंतर शरद पवारांचे 23वे उमेदवार असू शकतात जुन्नरचे सत्यशील शेरकर. सत्यशील शेरकर हे काँग्रेसकडनं लढण्यासाठी इच्छुक होते, पण त्यांना शरद पवार आपल्या पक्षात घेत तिकीट देतील असं म्हटलं जाते. सत्यशील शेरकरांचा सामना हा जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्यासोबत होईल. यानंतर 24वे उमेदवार असतील ते म्हणजे भोसरीचे अजित गव्हाणे. अजित गव्हाणेंनी काही दिवसांपूर्वी अनेक नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केलेला. त्यांचं तिकीट यावेळी निश्चित मानलं जाते. त्यांच्या विरोधात भोसरीतनं हा जो सामना आहे तो भाजपचे महेश लांडगे यांच्यासोबत होऊ शकतो. यानंतर शरद पवारांचे 25वे उमेदवार असू शकतात चिंचवडचे तुषार कामठे. तुषार कामठेंचा सामना भाजपच्या शंकर जगताप यांच्यासोबत होऊ शकतो. शरद पवार गटाचे 26वे उमेदवार असतील पिंपरीच्या सुलक्षणा धर. मागच्या वेळी सुलक्षणा धर यांचं तिकीट कापून पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आलेलं. यावेळी सुलक्षणा धर यांना पिंपरीचं तिकीट निश्चित मानलं जाते. त्यांचा सामना अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांच्यासोबत होऊ शकतो. शरद पवार गटाचे 27वे उमेदवार असू शकतात त्या म्हणजे अहेरीच्या भाग्यश्री अत्राम. आपले वडील म्हणजे अहेरीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात बंड करत भाग्यश्री अत्रामांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे अहेरीची लढत ही बाप विरुद्ध लेक अशी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28वे उमेदवार असू शकतात इचलकरंजी मधून मदन कारंडे. कोल्हापुरातून शरद पवार गटाला केवळ 2च जागा मिळत असल्यानं इचलकरंजीच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. इथनं महायुतीतनं भाजपकडून राहुल आवडे हे मैदानात असतील. यानंतर शरद पवारांचे 29वे उमेदवार असू शकतात अहमदपूरचे विनायकराव पाटील. अहमदपूरचे विद्यमान आमदार आहेत अजित पवारांचे बाबासाहेब पाटील. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी विनायकराव पाटलांनी भाजपमधनं शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे ही लढाई जवळपास फिक्स आहे. शरद पवार गटाचे यानंतर 30वे उमेदवार असतील उदगीरचे सुधाकर भालेराव. उदगीरचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भालेरावांनी भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे ही लढाई सुद्धा अजित पवार गट विरुद्ध शरद पवार अशी रंगण्याची शक्यता आहे. त्यानंतर शरद पवारांच्या पक्षाचे 31वे उमेदवार असू शकतात अहमदनगर शहरचे अभिषेक कळमकर. अजित पवारांचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार हे अभिषेक कळमकर यांच्यासारखा नौखा चेहरा मैदानात उतरवतील अशा चर्चा होत आहेत. यानंतर या यादीमध्ये 32वा नंबर लागतो तो अमळनेरचे साहेबराव पाटील यांचा. त्यांच्याच बळावरती मागच्या वेळी अजित पवार गटाचे अनिल पाटील हे आमदार झालेले.
यावेळी मात्र त्यांचे राजकीय गुरु त्यांच्या विरोधात मैदानात असतील असं म्हटलं जाते। यानंतर शरद पवार गटाचे 33वे उमेदवार असू शकतात अणुशक्ती नगरचे संजय कांबळे। संजय कांबळे अणुशक्ती नगर विधानसभेतनं विद्यमान आमदार नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। शरद पवारांच्या यादीत 34वं नाव असू शकतं वसमतच्या जयप्रकाश दांडेगावकर यांचं। दांडेगावकरांचा सामना त्यांचे शिष्य आणि वसमतचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांच्यासोबत होऊ शकतो। शरद पवारांचे 35वे उमेदवार असू शकतात चिपळूणचे प्रशांत यादव। शरद पवार गटाच्या प्रशांत यादवांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून पवारांकडे प्रवेश केलेला। प्रशांत यादव यांचा सामना चिपळूणमध्ये असेल तो अजित पवार गटाच्या शेखर निकम यांच्यासोबत। यानंतर या यादीमध्ये 36वे उमेदवार असू शकतात दिंडोरीचे गोकुळ झिरवळ। गोकुळ झिरवळ यांचा सामना त्यांचे वडील आणि दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवळ यांच्यासोबत होण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जाते। यादीमध्ये 37वा नंबर लागू शकतो तो कोपरगावचे विवेक कोल्हे यांचा। कोपरगाव विधानसभेत कोल्हे विरुद्ध काळे असा संघर्ष आहे, त्यामुळे कोपरगावचे अजित पवारांचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या विरोधात शरद पवार भाजपच्या विवेक कोल्हे यांना पक्षप्रवेश देऊ शकतात। सध्या भाजप त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोल्हे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। यानंतर शरद पवार गटाचे 38वे उमेदवार असू शकतात माढ्याचे रणजितसिंह शिंदे। त्यांचे वडील बबन शिंदे यांचा या मतदारसंघावर एक हाती होल्ड आहे। दादांची साथ सोडलेले बबन दादा हे तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे। ते त्यांच्या मुलाला रिंगणात उतरवतील। कदाचित तिथून शरद पवार रणजितसिंह मोहिते पाटील यांना सुद्धा तिकीट देऊ शकतात। महायुतीकडनं इथं अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाहीये। यानंतर 39वा नंबर लागू शकतो माजलगावचे रमेश आडसकर यांचा। त्यांचा सामना माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांच्या विरोधात होणार आहे। 40वा नंबर लागू शकतो मावळचे रवी बेगडे यांचा। मावळची जागा महायुतीत अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंना सुटणार आहे, त्यामुळे शेळकेंचे परंपरागत विरोधक रवी बेगडे भाजपमधनं शरद पवार गटात जात मावळची निवडणूक लढवतील अशा चर्चा होत आहेत। शरद पवार गटाचे 41वे उमेदवार असू शकतात मोहोळचे संजय क्षीरसागर। मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्या विरोधात शरद पवार क्षीरसागरांना उमेदवारी देतील अशा चर्चा मोहोळमध्ये होत आहेत। क्षीरसागर हे अजित पवार गटाच्या यशवंत माने यांना चांगली फाईट देऊ शकतात असं म्हटलं जातंय। यानंतर शरद पवारांच्या यादीमध्ये 42वं नाव असू शकतं ते म्हणजे पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचं। प्रशांत परिचारक हे तुतारी हातात घेतील अशा चर्चा होत आहेत, त्यामुळे पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान औताडे यांच्या विरोधात परिचारक किंवा अगदी भालकेंचे सुपुत्र सुद्धा मैदानात असू शकतात असं म्हटलं जातंय। शरद पवार गटाचं 43वं नाव असू शकतं ते म्हणजे राजाभाऊ फड यांचं। परळीचे विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी पवारांनी राजाभाऊ फड यांना निवडले। वंजारी कार्ड शरद पवार वापरतील असं म्हटलं जाते, त्यामुळे इथला सामना धनंजय मुंडे विरुद्ध राजाभाऊ फड असा होईल। शरद पवार गटाचे 44वे उमेदवार असू शकतात फलटणचे आमदार दीपक चव्हाण। काही दिवसांपूर्वी चव्हाणांनी अजित पवार गटातनं शरद पवार गटात प्रवेश केलाय। चव्हाण हे रामराजे निंबाळकर यांच्या गटाचे मानले जातात। त्यांच्या विरोधात भाजप सचिन कांबळे पाटलांना उमेदवारी देईल अशा चर्चा होतात। शरद पवार गटाचे 45वे उमेदवार असू शकतात पुसदचे ययाती नाईक। पुसदचे विद्यमान आमदार आहेत अजित पवारांचे इंद्रनील नाईक। त्यांच्या विरोधात त्यांच्याच घराण्यातील ययाती नाईक यांना उमेदवारी देत अजित पवार गटाची कोंडी करण्याचा पवारांचा डाव आहे अशा चर्चा होत आहेत। त्यानंतर शरद पवार गटाचे 46वे उमेदवार असतील शहापूरचे पांडुरंग बरोरा। बरोरा हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं बोललं जाते। निवडणूक लढवण्यासाठी बरोरा यांनी सेनेतनं शरद पवार गटात प्रवेश केलाय। यानंतर या यादीमध्ये 47वं नाव असू शकतं सिंदखेड राज्याचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे। शिंगणे यांनी निवडणूक लढवण्यासाठी आजच अजित पवार गटातनं शरद पवार गटात प्रवेश केलाय। आता त्यांच्या विरोधात महायुती कोण उमेदवार देतं हे पाहणं महत्वाचं आहे। यानंतर या यादीमधलं 48वं नाव असू शकतं तुमसरचे चरण वाघमारे यांचं। मागच्या वेळी चरण वाघमारेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली, यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केलाय। वाघमारेंचा सामना अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्यासोबत असू शकतो। शरद पवार गटाचे 49वे उमेदवार असतील खडकवासल्याचे सचिन दोडके किंवा काका चव्हाण। मागच्या वेळी सचिन दोडकेंनी भाजपच्या विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना टफ फाईट दिली होती। यावेळी सुद्धा सचिन दोडकेंनाच तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं म्हटलं जातंय। शरद पवार गटाच्या विरोधात आता भीमराव अण्णा तापकीर यांनाच तिकीट मिळू शकतं। शरद पवार गटाचे 50वे उमेदवार असू शकतात कोरेगावचे शशिकांत शिंदे। मागच्या वेळी शिवसेनेच्या महेश शिंदेंनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा पराभव केला होता।
त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी शशिकांत शिंदे यावेळी पुन्हा कोरेगावच्या मैदानात असतील असं म्हटलं जातंय. शरद पवार गटातनं 51व्या उमेदवार असू शकतात पर्वतीच्या अश्विनी कदम. मागच्या वेळी भाजपच्या माधुरी मिसाळ यांना अश्विनी कदमांनी टफ फाईट दिलेली. पर्वती विधानसभेची सीट काँग्रेसला सुद्धा सुटणार आहे असं बोललं जातं. त्यामुळे महाविकास आघाडीतनं ही जागा नेमकी कोणाला जाईल हे पाहणं महत्वाचं आहे. शरद पवार गटाचे 52वे उमेदवार असू शकतात भूम परांड्याचे राहुल मोटे. 2009 आणि 2014 साली राहुल मोटे भूम परांड्यातनं निवडून आले होते. 2019 साली त्यांचा सेनेच्या तानाजी सावंत यांच्याकडून पराभव झाला होता. यावेळी पुन्हा एकदा तानाजी सावंत विरुद्ध राहुल मोटे अशी लढत होऊ शकते. शरद पवार गटाच्या 53व्या उमेदवार असू शकतात घाटकोपर पूर्वच्या राखी जाधव. घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे पराग शहा. त्यांच्या विरोधात फाईट देण्यासाठी शरद पवारांनी मुंबईच्या शरद पवार गटाच्या अध्यक्षा राखी जाधवांची निवड केल्याचं सांगण्यात येतं. यानंतर शरद पवारांचे 54वे उमेदवार असू शकतात केचे पृथ्वीराज साठे. पृथ्वीराज साठे हे भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरतील असं म्हटलं जातंय. यानंतर शरद पवारांचे 55वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे पाटणचे सत्यजित पाटणकर. सत्यजित पाटणकर यांचा सामना शिंदेच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्या विरोधात होऊ शकतो. खरं तर पाटणमध्ये परंपरागत देसाई विरुद्ध पाटणकर असा सामना होत आलाय. आता पाटणकर यांना उद्धव ठाकरे आपल्या गटात घेऊन त्यांना मशाल हातात घ्यायला लावतील अशा सुद्धा चर्चा होत आहेत. यानंतर पवारांचे 56वे उमेदवार असू शकतात माळशिरसमधनं उत्तम जानकर. हे उत्तम जानकर यांनी लोकसभेच्या तोंडावरती भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांची उमेदवारी तेव्हापासूनच फिक्स मानली जाते. त्यांच्या विरोधात भाजप राम सातपुते यांना पुन्हा मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात जातीची गणितं ही खूप महत्वाची ठरणार आहेत. पण इथला सामना जवळपास उत्तम जानकर विरुद्ध राम सातपुते असाच होण्याची शक्यता आहे. यानंतर शरद पवारांचे 57वे उमेदवार असू शकतात ते म्हणजे करमाळ्याचे नारायण पाटील. नारायण पाटील हे अकलूजच्या मोहिते पाटलांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून समजले जातात. लोकसभेच्या तोंडावरती त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे नारायण पाटलांना ही उमेदवारी फिक्स मानली जाते. करमाळ्यातनं संजय शिंदे हे अपक्ष उभे राहतील असं म्हटलं जाते. त्यामुळे इथला सामना नारायण पाटील विरुद्ध संजय शिंदे असा होण्याची शक्यता आहे. तर हे होते शरद पवार गटाचे संभाव्य 57 उमेदवार. आता शरद पवार गट 80 पेक्षा जास्तीच्या जागा लढवणार आहे असं म्हटलं जातंय. पण या 57 जागांवर आतापर्यंत पवारांनी उमेदवार हेरलेत हे मात्र फिक्स आहे. शरद पवार आणखी कोणत्या जागांवरती उमेदवार उभे करतील, त्यांचे उमेदवार कोण असतील याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि यांसारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.